सर, पुढच्या कॅन्डिडेटचा रिझ्यूम माझा असिस्टंट केबिनमध्ये येत म्हणाला. त्याने फाईल माझ्या टेबलावर ठेवली आणि हलक्या आवाजात पुढे म्हणाला, तिलाही नोकरी मिळणं खूप महत्त्वाचं वाटतंय. गेल्या अर्ध्या तासापासून ती बाहेर डोळ्यात पाणी आणून वाट पाहत उभी आहे. मी लॅपटॉपवरून नजर हटवली आणि ती फाईल उघडली. पहिल्याच पानावरचा फोटो आणि त्याखाली लिहिलेलं नाव पाहताच माझा हात थरथरला. हातातला पेन खाली पडला, छातीत धडधड वाढली आणि काही क्षणांसाठी वेळ जणू थांबून गेला. अमृता गोड बोले. हे नाव पाहताच 5 वर्षापूर्वीचा तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर जिवंत झाला. होय, ही तीच अमृता होती, जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं होतं, जिच्यासोबत आयुष्यभर साथ देण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि जिच्याच एका निर्णयाने माझं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. होय, हिनेच बरोबर 5 वर्षापूर्वी मुंबईतल्या एका गजबजलेल्या कॅफेमध्ये शेकडो लोकांसमोर माझा अपमान केला होता. अभय, तुझ्यासारख्या साध्या अकाउंटंटसोबत मी माझं आयुष्य घालवू शकत नाही. तिच्या आवाजात प्रेमाचा लवलेशही नव्हता. तुझ्याकडे ना पैसा आहे, ना मोठेपणा आणि ना माझी स्वप्न पूर्ण करण्याची ताकद. माझ्या आयुष्यात पुन्हा कधी येऊ नकोस. त्या एका वाक्याने माझं प्रेमच नाही तर माझा स्वाभिमानही चिरडून टाकला होता. त्या दिवशी संपूर्ण कॅफे माझ्याकडे पाहत होता आणि मी मात्र एका शब्दाशिवाय तिथून निघून गेलो होतो. त्या अपमानानंतर मी पेटून उठलो होतो. रात्रंदिवस एक करून मी स्वतःची कंपनी उभी केली. आज माझं हे भव्य कॉर्पोरेट ऑफिस आहे, जिथे 100हून अधिक कर्मचारी काम करत होते. मी शून्यातून माझं साम्राज्य निर्माण केलं होतं. त्या दिवसानंतर मी तिचा चेहराही पुन्हा पाहिला नव्हता. माझ्या केबिनच्या काचेतून बाहेर पाहिलं तर ती एका कोपऱ्यातल्या सोफ्यावर बसली होती. पण ही ती पूर्वीची अमृता नव्हती. एकेकाळी महागडे कपडे, आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरचा तोरा घेऊन वावरणारी अमृता आज साध्या फिकट झालेल्या कुर्त्यात बसली होती. तिचे केस नीट विंचरायला जणू वेळ मिळाला नव्हता. हातातली फाईल तिने इतकी घट्ट पकडली होती की तिच्या बोटांच्या शिरा स्पष्ट दिसत होत्या. ती अधूनमधून डोळे पुसत होती, जणू स्वतःला रडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होती. क्षणभर माझ्या मनात प्रश्न आला, हीच ती अमृता? पण लगेच माझ्या मनाने उत्तर दिलं, हो, हीच ती मुलगी जिने तुझा स्वाभिमान चिरडला होता. माझ्या ओठांवर नकळत एक कडवट हसू उमटलं. नियती किती विचित्र खेळ खेळते. जिला एकेकाळी माझी गरिबी कमी वाटत होती, तीच आज माझ्या कंपनीत एका साध्या नोकरीसाठी मुलाखत द्यायला आली होती आणि तिला अजूनही कल्पना नव्हती की या कंपनीचा मालक, तिचा इंटरव्ह्यू घेणारा CEO दुसरा कोणी नसून तोच अभय होता. मी माझ्या असिस्टंटला सांगितलं, तिला आत पाठवा. दरवाजा उघडला आणि अमृताने केबिनमध्ये पाऊल टाकले. तिची नजर जमिनीकडे होती. गुड मॉर्निंग सर, मी अमृता म्हणत तिने वर पाहिले आणि तिचे शब्द तिच्या ओठांवरच गोठले. समोर फिरत्या आरामदायी खुर्चीवर बसलेला मला पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. हातातील पाण्याची बाटली थरथरू लागली. ती 2 पावले मागे सरकली. अभय, तू? तिच्या तोंडातून अविश्वासाचा एक उद्गार निघाला. तिला समजत नव्हते की पळून जावे की तिथेच राहावे. तिची मानसिक अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. ज्या माणसाला तिने कचऱ्यासारखे नाकारले होते, तोच आज तिचा भाग्यविधाता बनून समोर बसला होता. मी मात्र पूर्ण शांत होतो, जणू आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो. कम इन मिस अमृता, गोड बोले. प्लीज टेक अ सीट. मी समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत म्हणालो. ती काही क्षण जागेवरच उभी राहिली, जणू तिच्या पायातलं बळच निघून गेलं होतं. नंतर संत पावलांनी ती खुर्चीवर बसली. मी तिचा रिझ्यूम उघडला. काही क्षण शांततेत गेले आणि मग पहिला प्रश्न विचारला. मिस अमृता, एवढं चांगलं शिक्षण, चांगला अनुभव असूनही गेली 2 वर्ष तुम्ही कुठेच नोकरी केली नाही, त्याचं कारण? माझा प्रश्न ऐकताच अमृताने काही क्षण डोळे मिटले, जणू उत्तर देण्याआधी ती स्वतःलाच सावरत होती. सर, वैयक्तिक काही अडचणी होत्या. तिने एवढंच उत्तर दिलं. मी तिच्याकडे रोखून पाहिलं. वैयक्तिक अडचणी? मी उपरोधिक हसलो. मिस अमृता, आमच्या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी इतकं उत्तर पुरेसं नाही. तिने दीर्घ श्वास घेतला. 2 वर्षापूर्वी आमच्या कारखान्याला भीषण आग लागली होती सर. एका रात्रीत सगळं संपलं. मशिनरी, माल, ऑफिस, काहीच शिल्लक राहिलं नाही. ती बोलत होती आणि तिचा आवाज हळूहळू भरून येत होता. त्या धक्क्यातून बाबा कधीच सावरू शकले नाहीत. काही दिवसांनी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि बाबा आम्हाला कायमचे सोडून गेले. मी काहीच बोललो नाही. कारखान्यावर आधीचं मोठं कर्ज होतं. हप्ते भरता आले नाही. बँकेने कारखाना जप्त केला. काही महिन्यांनी आमचं घरही गेलं. आता मी आणि आई एका छोट्या भाड्याच्या घरात राहतो. तिने मान खाली घातली.
घर चालवायला दुसरं कोणीच नाही सर, त्यामुळे ही नोकरी माझ्यासाठी फक्त नोकरी नाही, आमच्या दोघींचा आधार आहे. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये दयेची याचना नव्हती, फक्त परिस्थितीशी लढून थकलेल्या एका मुलीचं दुःख होतं. क्षणभर माझं मन हललं, पण लगेच 5 वर्षापूर्वीचा तो अपमान माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. अभय, तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करण्यापेक्षा मी आयुष्यभर एकटी राहीन, हे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते. मी पुन्हा कठोर झालो. मिस अमृता, मला तुमच्या आयुष्याबद्दल सहानुभूती आहे, पण आमच्या कंपनीत नोकरी भावना पाहून नाही तर गुणवत्तेवर मिळते. तिने शांतपणे मान हलवली. मला तेच अपेक्षित आहे सर. मी तिच्याकडे पाहिलं. इतक्या मोठ्या संकटातून गेल्यानंतरही तिच्या आवाजात तक्रार नव्हती, स्वाभिमान मात्र अजूनही तितकाच होता. मी इंटरव्ह्यू सुरू केला. जाणून बुजून मी तिला कठीण प्रश्न विचारू लागलो. कंपनीचे अकाउंट्स, फायनान्शियल ॲनालिसिस, ऑडिट, GST, क्लायंट मॅनेजमेंट. जवळपास 20 मिनिटे मी तिला प्रश्नांवर प्रश्न विचारत राहिलो. मला वाटलं होतं ती गोंधळेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकवेल, मग मला तिला नाकारण्याचं कारण मिळेल. पण तसं काहीच झालं नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ती शांतपणे, आत्मविश्वासाने आणि अचूक देत होती. 1-2 वेळा तर तिच्या उत्तराने मी स्वतःच आश्चर्यचकित झालो. तिने फक्त पुस्तकातलं ज्ञान सांगितलं नव्हतं, तर प्रत्यक्ष कामाचा अनुभवही स्पष्ट दिसत होता. इंटरव्ह्यू संपला. मी फाईल बंद केली. ठीक आहे, तुम्ही बाहेर थांबा, HR तुम्हाला निर्णय कळवेल. अमृता उठली. 2 पावलं चालली, मग क्षणभर थांबली. मागे वळून माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते, पण ओठांवर एकही शब्द नव्हता. ती शांतपणे बाहेर निघून गेली. ती गेल्यानंतर मी बराच वेळ खुर्चीत बसून राहिलो. मनात 2 आवाज सुरू होते. एक म्हणत होता, हीच वेळ आहे, तिने जसा तुझा अपमान केला होता तसाच तिचा कर. दुसरा आवाज म्हणत होता, तिची चूक काहीही असो, तिच्या आईचा काय दोष. मी डोळे बंद केले. काही क्षण विचार केला आणि मग इंटरकॉम उचलला. HRला माझ्या केबिनमध्ये पाठवा. 2 मिनिटांनी HR मॅनेजर आत आले. मी शांत आवाजात म्हणालो, मिस अमृता गोडबोले यांना अपॉइंटमेंट लेटर तयार करा. ते हसले. येस सर, कॅन्डिडेट खूप स्ट्रॉंग आहे. मी मान हलवली. 10 मिनिटांनी रिसेप्शनमध्ये अमृताच्या हातात अपॉइंटमेंट लेटर होतं. ते पत्र वाचताना तिचे डोळे पाणावले. तिने नकळत माझ्या केबिनकडे पाहिले. मी मात्र मुद्दाम लॅपटॉपमध्ये व्यस्त असल्यासारखा बसलो होतो. तिने दुरूनच हात जोडले आणि शांतपणे बाहेर निघून गेली. पण माझ्या मनातला राग अजूनही संपला नव्हता. मला अजूनही वाटत होतं, नियतीने तिच्याकडून जे हिरावून घेतलं तो तिच्या कर्माचा परिणाम होता. 3 महिने कसे निघून गेले हे कुणालाच कळलं नाही. त्या 3 महिन्यात आम्ही रोज समोरासमोर यायचो, पण कामाशिवाय आमच्यात एकही शब्द होत नव्हता. मात्र या काळात अमृताने ऑफिसमध्ये स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. ती रोज सगळ्यांपेक्षा आधी ऑफिसमध्ये यायची आणि बहुतेक वेळा सगळ्यांच्या शेवटी घरी जायची. तिच्याकडे सोपवलेलं प्रत्येक काम ती वेळेआधी आणि अत्यंत अचूक पूर्ण करायची. तिच्या शांत स्वभावामुळे आणि कामाच्या पद्धतीमुळे संपूर्ण ऑफिस तिचा आदर करू लागलं होतं. एके दिवशी HR मॅनेजर माझ्या केबिनमध्ये आले. सर, एक गोष्ट सांगायची होती. बोला. अमृता मॅडम खूप प्रामाणिकपणे काम करतात. खरं सांगायचं तर गेल्या काही वर्षात इतकी जबाबदार कर्मचारी आपल्याला मिळाली नव्हती. मी लॅपटॉपवरून नजरही वर केली नाही. काम करणं ही तिची जबाबदारी आहे. HR काही क्षण शांत उभे राहिले. पण सर, तिच्यासारखी माणसं क्वचितच भेटतात. तुम्ही तुमचं काम करा, मी थंड आवाजात उत्तर दिलं. ते निघून गेले. पण त्याच्या शब्दांनी माझ्या मनात कुठेतरी हलकासा विचार निर्माण झाला. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटण्याची वेळ झाली होती. सगळे कर्मचारी घरी निघून गेले. मी केबिनमधून बाहेर आलो. अमृता अजूनही तिच्या डेस्कवर बसून काम पूर्ण करत होती. मी घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे 8:30 वाजले होते. अजून गेली नाहीस? माझ्या तोंडून नकळत प्रश्न बाहेर पडला. ती पटकन उभी राहिली. सर, आज महिन्याचा क्लोजिंग रिपोर्ट पूर्ण करायचा होता, म्हणून थोडा उशीर झाला. उद्या केला असतास. ती हलकंसं हसली. उद्याचं काम उद्यावर ठेवायची सवय नाही सर. इतकं बोलून तिने पुन्हा फाईलमध्ये लक्ष दिलं. मी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिलो आणि शब्द न बोलता बाहेर पडलो. का कुणास ठाऊक, पण त्या दिवशी पहिल्यांदाच तिच्याबद्दलचा राग थोडासा कमी झाल्यासारखा वाटला. दुसऱ्या दिवशी दुपारी मी एका क्लायंट मीटिंगसाठी ऑफिसच्या बाहेर पडलो. मी कारमध्ये जात असताना मागून एका मुलीचा आवाज आला. माफ करा, तुम्ही अभय सर आहात का? मी मागे वळून पाहिलं. साधारण 30-32 वर्षाची मुलगी माझ्यासमोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. हो, पण आपण? माझं नाव नेहा आहे. ती थोडी थांबली. मी अमृताची कॉलेजपासूनची मैत्रीण. अमृताचं नाव ऐकताच माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मग ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली. मला तुमच्याशी 5 मिनिटं बोलायचं आहे, बोलू शकता का?
माफ करा, मला वेळ नाही. मी पुढे निघालो. तेवढ्यात नेहाचा आवाज पुन्हा कानावर पडला. सर, तुम्ही अमृताचा जितका तिरस्कार करता तितकंच ती आजही तुमच्यावर प्रेम करते. मी थबकलो. काय म्हणालात? नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला खरंच वाटतं 5 वर्षापूर्वी अमृताने जे केलं ते तिच्या मनापासून होतं? मी तिच्याकडे रोखून पाहिलं. मी जे पाहिलं त्यावरच माझा विश्वास आहे. नेहाने दीर्घ श्वास घेतला. मग आज ते सत्यही ऐका, जे तुम्हाला कधीच माहीत नव्हतं. मी कपाळावर आठ्या आणत म्हणालो, स्पष्ट बोला. नेहा हळू आवाजात म्हणाली, त्या दिवशी कॅफेत जाण्यापूर्वी अमृताच्या बाबांनी तिला एकच गोष्ट सांगितली होती. अमृता, नीट ऐक. आज तू अभयशी सगळं नातं संपवलं नाहीस तर त्या मुलाचं आयुष्य मी उद्ध्वस्त करीन. त्याला कुठेच नोकरी मिळू देणार नाही. त्याचं करिअर संपवून टाकीन. त्याच्या कुटुंबालाही शांतपणे जगू देणार नाही. आणि लक्षात ठेव, मी ज्या मुलाशी तुझं लग्न ठरवलं आहे त्याच्याशीच तुला लग्न करायचं आहे. हा माझा शेवटचा निर्णय आहे. अमृताने खूप विनवण्या केल्या होत्या. ती रडत होती, हात जोडत होती. पण अंकल त्यांच्या निर्णयावर ठाम होते. माझ्या डोळ्यांसमोर 5 वर्षापूर्वीच तो कॅफे पुन्हा जिवंत झाला. अमृता, तिचे कठोर शब्द आणि तिच्या डोळ्यात मला त्यावेळी दिसलेला राग. नेहा म्हणाली, अभय, तो राग नव्हता. ती तिच्या आयुष्यातली सर्वात मोठी वेदना लपवत होती. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. पण तिने मला खरं का सांगितलं नाही? नेहाने खोल श्वास घेतला. कारण तिला तू चांगला माहीत होतास. जर तुला सत्य कळलं असतं तर तू आयुष्यभर तिचीच वाट पाहत बसला असतास. स्वतःचं आयुष्य घडवण्याऐवजी तिच्या आठवणीत अडकून राहिला असतास. पण ती ते कधीच होऊ देणार नव्हती. तिला तुझा तिरस्कार चालला असता, पण तुझं आयुष्य थांबलेलं तिला कधीच पाहवलं नसतं. तिला खात्री होती, तिच्या त्या कठोर अपमानामुळे तुझा स्वाभिमान जागा होईल. तू स्वतःला सिद्ध करण्यासाठी झोकून देशील आणि एक दिवस आयुष्यात खूप मोठं यश मिळवशील. म्हणूनच तिने स्वतःच्या प्रेमाचाच बळी दिला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नेहा म्हणाली, त्या घटनेनंतर काही महिन्यांनी काकांनी ज्या मुलाशी तिचं लग्न ठरवलं होतं त्याच मुलाने शेवटी लग्नाला नकार दिला. आणि त्याच वर्षी त्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली. संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. कोट्यावधींचं नुकसान झालं. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अंकलना हा धक्का सहन झाला नाही आणि त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि काही तासातच त्यांचे निधन झाले. मी स्तब्ध होऊन ऐकत होतो. कारखाना गेला, उत्पन्न बंद झालं, कर्जाचे हप्ते थकले आणि काही महिन्यातच बँकेने कारखान्यासमोर त्यांचं घरही जप्त केलं. अभय, आज अमृता आणि तिची आई एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती फक्त एकाच गोष्टींसाठी झगडते, आईचं पोट भरावं म्हणून. मी तिथेच बाकावर बसलो. माझ्या मनात एकच प्रश्न घुमत होता, मी तिच्याबद्दल इतका चुकीचा कसा ठरलो? नेहा माझ्याजवळ आली. अभय, मी हे सगळं आधी सांगू शकले असते, पण अमृताने माझ्याकडून शब्द घेतला होता. कधीच अभयला काही सांगायचं नाही. तो माझा तिरस्कार करत असेल तरी चालेल, पण त्याचं आयुष्य थांबायला नको. पण आता ती रोज तुझा तिरस्कार सहन करते आणि तू तिच्याशी ज्या प्रकारे वागतोस ते मला पाहवत नाही. म्हणूनच आज मी तिचा शब्द बोलला. हे बोलून नेहा तिथून निघून गेली. मी किती वेळ तिथे उभा होतो मला माहीत नाही. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये गेलोच नाही. अमृताच्या रिझ्यूमवर पत्ता घेऊन थेट तिच्या घरी पोहोचलो. छोटंसं भाड्याचं घर. मी बेल वाजवली. काही क्षणांनी दरवाजा उघडला. समोर अमृताची आई उभी होती. मला पाहताच त्यांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, अभय. मी थरथरत्या आवाजात विचारलं, काकू, मला फक्त एक सांगा, नेहाने काल अमृताच्या भूतकाळाबद्दल जे काही सांगितलं ते सगळं खरं आहे का? हे ऐकताच त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्या शांतपणे म्हणाल्या, हो बाळा, एक अक्षरही खोटं नाही. माझ्या नवऱ्याने प्रेमापेक्षा पैशाला जास्त महत्त्व दिलं. श्रीमंतीच्या मोहापायी त्याने अमृताचं लग्न जबरदस्तीने एका श्रीमंत मुलाशी ठरवलं. त्यांच्या चुकीच्या निर्णयाने माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पण तिने शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावरच प्रेम केलं आणि आजही करते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण तिने मला हे कधीच का सांगितलं नाही? त्या हलकसं हसल्या. कारण तिला तुझ्यापेक्षा तुझ्या भविष्याची जास्त काळजी होती. ती नेहमी म्हणायची, एक दिवस माझा अभय खूप मोठा माणूस बनेल, तेच माझं खरं सुख असेल. त्या शब्दांनी माझ्या मनावरचा अपराधीपणाचं ओझं असह्य झालं. मी तिथेच खाली बसलो, डोक्यावर हात ठेवला आणि आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःलाच माफ करू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी इंटरकॉमवरून अमृताला केबिनमध्ये बोलावलं. ती शांतपणे आत आली. सर, बोलावलं? मी काहीही न बोलता तिच्यासमोर हात जोडले. ती दचकली. सर, हे काय करताय? सर नाही, आज तुझ्यासमोर एक अपराधी अभय उभा आहे. मला सगळं कळलं आहे अमृता. हे ऐकताच तिच्या हातातली फाईल खाली पडली.
ती काही क्षण शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, मला हे तुला कधीच कळू द्यायचं नव्हतं. तर का? मी कसंबसं विचारलं. तिने डोळे पुसले. त्या दिवशी मी तुझा अपमान केला कारण मला खात्री होती त्या अपमानाने तुझा स्वाभिमान जागा होईल. तू पेटून उठशील आणि आयुष्यात खूप मोठं काहीतरी करून दाखवशील. मला तुला हार मानलेलं कधीच पाहायचं नव्हतं. ती क्षणभर थांबली. पण त्यानंतर नियतीने माझ्या आयुष्यात असं काही घडवलं ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. एका मागोमाग एक सगळंच माझ्या हातातून निसटलं. ऑफिसमध्ये तुला पाहिलं तेव्हा एक क्षण वाटलं सगळं खरं सांगून टाकावं. पण मला माहीत होतं तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तुला वाटत असेल तू आज श्रीमंत आणि यशस्वी झालास म्हणून मी तुझ्याकडे आले. माझ्या प्रेमावर स्वार्थाचा डाग लागावा हे मला कधीच मान्य नव्हतं. म्हणूनच मी नेहाकडूनही शब्द घेतला होता, तुला कधीच काही सांगायचं नाही. हे ऐकताच माझे अश्रू अनावर झाले. मी तिच्यासमोर गुडघ्यावर बसलो. मला माफ कर अमृता. मी तुझा तिरस्कार करत राहिलो. पण खरं प्रेम करणारी व्यक्ती तू होतीस आणि ते मला खूप उशिरा समजलं. अमृताने लगेच मला उभं केलं. तिने हलकंसं हसत म्हटलं, अभय, प्रेमात जिंकणं किंवा हरणं नसतं. फक्त एकमेकांच्या आनंदासाठी जगणं असतं. पुढच्या क्षणी मी तिला घट्ट मिठी मारली. 5 वर्षाचा विरह, गैरसमज आणि मनात साचलेलं सगळं दुःख त्या एका मिठीत विरघळून गेलं.